गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज सकाळी आद्विकसाठी शिरा बनवायचा होता, तर बघू शकता तुम्ही शिरा बनवायचा होता। ड्रायफ्रूट वगैरे टाकून थोडासा वेगळ्या पद्धतीने शिरा बनवावं म्हटलं, म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे टाकून। तर सुरुवातीला जो बारीक रवा असतो तो घेतला होता। मोठ्या रव्याचा शिरा व्यवस्थित होत नाही, मोठ्या रव्यापासून उपीट छान होतं पण शिरा नाही व्यवस्थित होत। तर शिऱ्यासाठी हा असा जो बारीक रवा असतो ना, जाड थोडासा, तोच वापरायचा। तर हा बारीक रवा होता तो घेतला होता आणि तो छानपैकी असं आधी थोडासा भाजून घेतला तूप न टाकता, आणि मग नंतर थोडंसं तूप टाकलं आणि तुपामध्ये थोडा भाजून घेतला। त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकलं, बघू शकताय, आणि पाणी छान थोडंसं नॉर्मल गरम झालं। त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली, जेवढं गोड हवा असेल तुम्हाला तेवढं टाकू शकता तुम्ही। मी नॉर्मल अशी साखर टाकली होती, अर्ध्या वाट्याच्या थोडं कमी अशी साखर होती टाकलेली, जास्त गोड नाही। तर साखर पाण्यामध्ये छान विरघळली आणि त्याच्यानंतर वरनं थोडंसं 2 चमचे तुपाची धार टाकली। तुपाची धार टाकली आणि त्यानंतर मग जो रवा भाजून घेतला होता ना, तो रवा टाकला त्याच्यामध्ये। तर सकाळ सकाळी नाश्त्याला असं काही वेगळं करून दिलं की छान वाटतं मुलांना सुद्धा खायला, आणि थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे टाकले की त्यांना पण नवीन काहीतरी वाटतं। तर मग मध्येच थोडंसं ड्रायफ्रूट टाकले आणि छान मिक्स करून घेतलं ते सगळं। तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा। आणि आद्विकला सुद्धा हा शिरा खूप आवडला होता, ड्रायफ्रूट वगैरे टाकले होते त्यामुळं। तर चला भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। तर त्यानंतर हे जे पॅकेट दिसत आहेत ना तुम्हाला, तर ते पॅकेट बाजार आमटी, म्हणजे असे एक बाजार आमटी आहे रेसिपी, तर त्याची पॅकेट आहे ते। तर याची पण रेसिपी एकदम सोपी आहे, मी याची पण रेसिपी करणार आहे, तर तोही व्हिडिओ येईल नक्की आणि तोही तुम्ही बघा। तर हे कशी रेसिपी करायची याची, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दिसेलच, तर तो पण व्हिडिओ येणारच आहे, तर तोही नक्की बघा। तर चला भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये नंतर, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।